वैष्णव संगती सुख वाटे जीवा, वैष्णव संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. लाज भय शंका दुराविला मान, लाज भय शंका दुराविला मान, न कळे साधन या परते. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. तुका म्हणे आता आपुल्या सायासे, तुका म्हणे आता आपुल्या सायासे, आम्हा जगदिशे सांभाळावे. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम्, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास, वैष्णव संगती सुख वाटे जीवा, वैष्णव संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. अरे पंखे बंद करना यार दादा. माणसाचा स्वभाव असा आहे की त्याच्या बाबतीत जे चांगलं घडलंय ते लोकांना सांगते, पण त्याच्या बाबतीत जे वाईट घडलेले ते झाकून ठेवते. म्हणजे मला कुठं पुरस्कार भेटला, कुठं माझा सत्कार झाला, ते आवर्जून सोशल मीडियावर टाकणार. पण कोणत्या चौकात लायसन नाही म्हणून मला पोलिसांनी शिव्या घातल्या हे कधीच कोणाला सांगणार. जिथं आपला सन्मान झाला, जिथं आपल्याला मान मिळाला, जिथं आपली कौतुक झाली, ते माणूस आवर्जून सांगतो. पण जिथे आपला अपमान झाला ते आपण लोकांना कधी सांगत नाही. जगाच्या पाठीवर एकमेव एकमेव साधू संत आहे की त्यांच्या बाबतीत जे चांगलं घडलं ते त्यांनी जगाला सांगितलंच, पण त्यांच्या बाबतीत जे वाईट घडलं ते सुद्धा जगाला सांगितलं. आणि त्याच्या मागची एक भावना अशी होती की आमचे वाईट अनुभव जर आम्ही जगाला सांगितले तर कदाचित ते वाईट अनुभव आमच्या पुढच्या पिढ्यांच्या वाट्याला येणार नाही. त्यामागचा हेतू आता. आणि म्हणून बघा, संतांचे चांगले वाईट सगळे अनुभव त्यांनी सांगितले. अनुभव आले अंगा ते या जगा देतसे. जे अनुभव आमच्या वाट्याला आले, मग चांगले असू द्या वाईट असू द्या, ते आम्ही जगाला देतो. तुका म्हणे चाखोनी सांगे, मज अनुभव आहे अंगे. ते म्हणतात मी चाकले, मी भोगले, आणि ते जगासमोर मांडले.
आचार्याला सांगतो ना एकदा पण तरी भगवान श्री तुकाराम महाराज जे काय वाईट अनुभव त्यांच्या वाट्याला आले ते पण सांगितले. दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, स्त्री एके अन्न अन्न करता मेली. या सांगण्यासारख्या गोष्टी गाव. माझी बायको अन्न अन्न करता मेली, ही खरंच सांगण्यासारखी गोष्ट आहे. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोरताके, जाऊ पुढती भिके पुत्र घर राखी. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोरताके, जाऊ पुढती भिके पुत्री घर राखी. आम्ही सदैव सुडके जवळी चोर येता धाके, जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखीती. किती कर्ज असू द्या माणसावर, कडकच कपडे घालून फिरणार, जगाला दाखवणार मी लय श्रीमंत आहे. उलट जे जास्त अडचणीत असतात ना ते जास्त लोकांना असं दाखवतात आमचं लय भारी चाललंय, ते कळूनच देत नाही. अहो हप्ता वसूल करायला आलेल्या माणसाला म्हणतात कुठं पळून चाललो का, वेळ नव्हता, बिझी होतो असं म्हणतो. आणि महाराज प्रामाणिकपणे सांगताय की आम्ही कंगाले, सदा सर्व काळ आम्ही कंगाले, चोर सुद्धा आमच्या जवळ येणार नाही. का? चोराला भेटलच काय. ही सांगण्यासारख्या गोष्टी गो सांगितल्या. दुष्काळ पडला ना आमच्या प्रपंचाचं वाटोळं झालं. सांगितलं, जगाला सांगितलं की दुष्काळ पडला, पैसा संपला, आणि पैसा संपल्याबरोबर आमचा मान संपला. त्यांना समाजाला हे सांगायचं होतं की बाबा तुम्हाला जो मान मिळतोय तो तुम्हाला भेटत नाही, तर तुमच्या खिशातला जो खळखळाट आहे. बघा पैसे असल्यावर कोणता मित्र जवळ बसतो का, दिला तर दिला लॉलीपॉप घेऊन. तेच आपल्याकडचे पैसे संपले की मग ते दुसरा मित्र शोधते. जोवरी चलन गा, किंवा घरचा चिवडा जोपर्यंत आपल्या पेटीत शिल्लक आहे सगळे येतात जवळ. एकदा का चिवडा संपला का गायब. खरंय का खोटं एवढं मला सांगा. शंकरपाळे अनुभव त्यांना. शंकरपाळे जोपर्यंत शिल्लक आहे सगळे शंकर आपल्या जवळ. एकदा का शंकरपाळे संपले का शंकर गायब. जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची या काजा. म्हणजे पैशाला सन्मान आहे. आणि सांगायचं हे होतं की बाबा तुम्ही आविर्भावात राहू नका, अहंकारी होऊ नका. खिशातला पैसा संपला की तुमचा सन्मान संपणार आहे, मान संपणार. हा अनुभव दिला जगाला. मग आता प्रत्येक जणांना तो अनुभव घेण्यापेक्षा संतांचं ऐकलं पाहिजे की बाबा आपल्याला नाही भेटत आहे, हुरळून जाण्यात काही मजा नाही, आपल्याकडे आहे पैसा म्हणून किंमत आहे. ते म्हटले दुष्काळ पडला, द्रव्य संपलं, मान संपला. म्हटले जे तुकाशेट करत होते, कोपला पाटील गावचे हे लोक, आता मज भीक कोण घाली, चिडचिड करायला लागली म्हटले लोक. आणि पुढचा अनुभव तर इतका वाईट आहे की माझी एक बायको अन्न अन्न करता मेली. अहो बायको अन्न अन्न करता मरावी याच्यापेक्षा मोठा पराभव असूच शकत नाही. बायको सोडा,
मैत्रिणीला सुद्धा दुखवत नाही माणूस लवकर. मैत्रिणीच्या सुद्धा गरजा पूर्ण करतो माणूस. बायकोचा तर लय लांबचा विषय, ती तर अर्धांगिनीच आहे. मागितलं की आपण देतो. पुरुषार्थ येतो एक प्रकारचा. स्त्रीची गरज पूर्ण करण्यामागे भावना एवढीच राहते की ते एक जातीवंत पुरुषाची ती एक जिद्द असते, हौस असते की माझी स्त्री खुश राहिली पाहिजे, समाधानी राहिली पाहिजे, माझ्यावर संतुष्ट राहिली पाहिजे, प्रसन्न राहिली पाहिजे. पण त्याच्या गरजा पूर्ण करत राहतो तो. पण बायको अक्षरशः अन्न करता मरतीये. काय यातना झाल्या असतील, किती पुरुषत्वाला किती हानी पोचली असं की मी माझ्या बायकोचे उपचार करू. त्या काळात औषधी वनस्पती सगळ्या जळून गेल्या, नाही पुरवू शकले. जे तिला खाऊ घालायला पाहिजे होतं त्या आजारातून बाहेर येण्यासाठी नाही घालू शकले महाराज खाऊ. आणि त्याचा परिणाम असा झाला ती मेली. इतक्या यातना झाल्या. प्रपंचातल्या यातनाच तुम्हाला परमार्थाकडे नेतात. ते जे महाराज म्हणतात ना, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा केली. जेवढे इथं साधू बसलेले ना, एकांतात जाऊन प्रत्येकाला भेटा. काहीतरी संसारात टोचलं आणि परमार्थाकडे वळाले आपले सगळेच. म्हणजे ज्यांच्या तिसऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण जमलोय, सद्गुरू सागरानंद स्वामी महाराज अनेक वर्ष आखाडा परिषदेचे अध्यक्ष आहे. खूप वर्ष त्यांनी अध्यक्षपद भूषवलं आखाडा परिषदेचं. सगळ्या आखाड्यातील साधू संतांचं आवडतं व्यक्तिमत्व म्हणजे सद्गुरू सागरानंद सरस्वती महाराज. मग तो कोणत्याही पंथाचा असू द्या, संप्रदायाचा असू द्या, कोणत्याही परंपरेचा असू द्या, मतभेद असतील, पण सागरानंद बाबांच्या समोर आला की प्रत्येक जण प्रेमातच पडायचा, तिथं नतमस्तकच व्हायचं. जसं वारकरी संप्रदायामध्ये शांतीब्रह्म गुरुवर्य मारुती बाबा कुरेकरांना विरोधक नाहीये, तसे या संन्यासी परंपरेमध्ये सद्गुरू सागरानंद स्वामी महाराजांना विरोधकच नाही. पण त्यांचा सुद्धा या साधू परंपरेमध्ये जो प्रवेश झाला, जर मी चुकत नसेल तर कोमल होता अंतःकरण. शब्द लागायचे, लागली पाहिजे शब्द, काही ना किती बोला फरकच पडत नाही. शब्द टोचलेच पाहिजे दादा, शब्द शस्त्रच आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार भाऊजही काहीतरी आडवं तिडवं बोलली परिवारात, घरातली माणसं आणि वैराग्य झालं. आलेच परमार्थाकडे वळाले पूर्णपणे. त्यामुळं साधू संतांची जेव्हा जेव्हा प्रपंचामध्ये दुःख झालं तेव्हा तेव्हा त्यांनी देवाला धन्यवाद दिले. बरं झालं, हे बरंच झालं, चांगलंच. तुकाराम महाराजांच्या बाबतीत तेच झालं. दुःख, कष्ट, पैसा संपतोय, मान संपतोय, बायको मरतीये, आणि ते सगळं दुःख जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांनी देवापुढे व्यक्त सुद्धा केलं. संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची देवा. या प्रपंचाच्या तापानं तापलो बा, प्रपंचात राबून राबून मी वैतागलो. हे सगळं म्हणजे कबुली, हा प्रामाणिकपणा आहे. किती दुःखी असलं तरी हसरा चेहरा ठेवायचा, फालतूपणा आहे. मी दुःखी आहे कळू द्या ना, काय झाकून ठेवायचं. ते व्यक्त केलं त्यांनी. दुःख आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. ते म्हटले हा संसार दुःखाचा आहे, सुखाचा विचार या प्रपंचामध्ये नाही. खंत व्यक्त केली. ते जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज कष्टाळू होते, लढणारे होते, झुंजणारे होते, आळशी नव्हते. दोन प्रकारचे लोक असतात. काहींच्या वाट्याला जर प्रपंचामध्ये दुःख आलं तर एक तर ते आत्महत्येला प्रवृत्त होतात किंवा व्यसनाधीनतेकडे वळतात.
अनेक व्यसनी लोक जे झाले, आपण त्यांना विचारलं का बरं एवढं व्यसन करतात, ते म्हणतात काय टेन्शनच लय, म्हणजे दुःख आहे ना. आणि काहींनी आत्महत्या केली, त्यांनी लिहून ठेवलं की आम्ही दुःखाने व्यथित झालो, आम्हाला आमचं दुःख सहन नाही होते म्हणून आम्ही आमचं आयुष्य संपवतोय. वाट्याला आलेल्या दुःखावर रडत बसणं शंडपणा आहे, पण त्या परिस्थितीवर मात करून दुःखाचं रूपांतरण सुखात करणाऱ्या माणसांना पराक्रमी मानतात. आणि भगवान श्री तुकाराम महाराज पराक्रमी. ते म्हटले आलं वाट्याला दुःख, लढू म्हटले, कष्ट करू, प्रयत्न करू, घेऊ म्हटले सुखाचा शोध. आणि जेव्हा जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांनी सुखाचा शोध घेतला, तेव्हा त्यांना जे सुख मिळालं ते कुठं मिळालं ते पाहिलं. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, 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 वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आणि कमी देवा काही ने, आणि कमी देवा काही ने, गायनाचे उडे आपली अधरे, गायनाचे उडे आपली अधरे. कमी देवा काही ने, हरि कमी देवा काही नाचे उडे आपुली आसरे, उडे आपुली आसरे. जय श्रीराम. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने. त्यांनी जसे वाईट अनुभव समाजासमोर मांडले, त्यांच्या आयुष्यात आलेले, की कुठं आमचा अपमान झाला, कुठं आम्हाला दुःख झालं, कुठं आम्हाला त्रास झाला, हे तर मांडलंच, पण कुठं आम्हाला सुख मिळालं ते सुद्धा सांगितलं. समाजात अशी पण काही माणसं असतात की वाईटच सांगणार, चांगलं सांगणार नाही. तोटा झाला ते सांगणार, कोणत्या पिकाचे लय पैसे झाले ते कधीच नाही सांगणार. अडचण सांगणार, खरं नाही सांगणार. गुह्य तर सांगणारच नाही. आपल्या वारकरी परंपरेचं वैशिष्ट्य काय माहितीये, जे गुह्य आहे तेच प्रगट केलं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. जे गुह्य होतं ते असं समाजासमोर प्रगट करून सांगितलं. आमचे एक मित्र आहे स्वामीजी, दुकान आहे त्याचं. दुकान तर एवढं चालत नाही, पण 6 महिन्याला गाडी बदलते. कडक कपडे असतात, अंगावर सोनं असते. मला लय दिवस प्रश्न पडायचा, त्याचं दुकान तर एवढं चालत नाही, हा एवढा श्रीमंत कसा होतोय. म्हणून उत्सुकतेपोटी एक दिवस त्याला विचारलं, म्हटलं अरे गिऱ्हाईक नसतं राहतोय दुकानात, तू एवढा पुढं कसं काय जाऊ राहिला. म्हटलं बापू कळत नाही का, दुकानावर तर राहतो रोज, तुम्ही तर पाहताय. दुकानावरच राहतो म्हटलं मी रोज, दुकान तर चालवतोय. मग इतर मित्रांकडून माहिती घेतल्यावर कळालं व्याजाचा धंदा आहे. काहींचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. ते दाखवायचे दात आपल्याला दिसतात, खायचे दिसतच नाही. साधू संतांनी काय जे आहे, सत्य बोले मुखे दुःखवी अनेकांच्या दुःखे, खरं सांगितलं.
तुका म्हणे भीड खोटी, लाभ विचाराचे पोटी. घाबरायचं नाही म्हटलंय, जे काय खरं असेल ते बोलायचं. आणि मग त्यांच्या वाट्याला जे सुख आलं ते सुद्धा त्यांनी सांगितलं की आमच्या वाट्याला, आमच्या आयुष्यात जे सुख प्राप्त झालं आम्हाला ते वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. ते म्हटले वैष्णवांच्या संगतीमध्ये आम्हाला ते सुख भेटलं. का भेटलं त्याचं कारण असे, सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका जो. पांडुरंगासारखा सुखरूप दुसरा कोण नाही. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचा आगर असणारा पांडुरंग परमात्मा हा सुखाचा आगर आहे. आणि त्या भगवंताच्या उपासनेने संत त्या अवस्थेला पोचतात. देव पाहावयासी गेलो, तेथे देवची होऊनी ठेलो. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. साधू संत भगवंताची उपासना करता करता भगवंत झाले. देव काय? देव सुखरूप आहे. देवच चालतं बोलतं सुख आहे. आणि म्हणून सुख या संत समागमे, नित्य दुनावे तुझी या नामे. ज्याला ज्याला म्हणून सुखाची अपेक्षा आहे, थोडं नाही बरं का, थोडंफार तर कुठेही भेटतं. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. जवा इतकं सुख प्रपंचात भेटतं पण टिकत नाही. प्रपंचाची अडचण अशी आहे, थोडंसं सुख आहे जास्त दुःख आहे. दुःख पर्वता एवढे सांगितले. बघा तुम्ही लहानपणी असं वाटतं राव लय शिक्षक लोक सारखा होमवर्क केला का, हे केलं का, ते केलं का, मोठं झालो ना सुखी हो. आम्हाला लहानपणी असंच वाटायचं. मोठं झालं की नोकरी लागत नाही, उद्योग व्यवसाय लवकर सेटल होत नाही, पुन्हा दुःख. मग बराच खाटाटोप करून लागली नोकरी, झाला आनंद. पगार चालू झाला पण बायकोच नाही, दुःख. लई जणींनी नाकारलं, जमानात 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 जमलं कसं तरी, झाला आनंद. म्हणजे बघा बरं का, सुख होतंय पण टिकत नाही. झालं बा लग्न, पत्रिका वाटल्या, मोठा सोहळा केला, पोरच व्हायना, दुःख. मग नवस केले, डॉक्टर केले, बऱ्याच वैतागवाडी सगळी अनुभवली. नवसा सायासानं पोरग झालं, गावभर पेढे वाटले, मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. बघा बरं का, सुख टिकत नाही. अहो ते 5च वर्षाचं झालं आणि आईच्या कानात जाऊन म्हटलं आपल्या पप्पाला अक्कल नाही, दुःख. पोरांनी बापाची अक्कल काढावी याच्यापेक्षा मोठं दुःख काय असं, ते वाट्याला येते. आणि छोट्याशा सुखाला आरी जाणारी माणसं प्रपंचातून बाहेर पडत नाही, वेगळा विचारच करत नाही, व्यापक विचारच करत नाही. साधू संतांनी मात्र आश्वासन दिलं की अरे म्हटले काय छोट्या छोट्या सुखात तुम्ही रमले म्हटले. ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात आमच्याकडे सामर्थ्य इतके, आमची ताकद इतकी आहे, आमचं स्वप्न इतकं मोठं आहे, स्वतः सोडा सगळं जग सुखी करून दाखवायचं. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. आनंद भरीन, आनंद भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. काय सामर्थ्य आहे. अहो आम्ही पास होऊ का नाही त्याच्याबद्दल आम्हाला डाऊट आहे. होऊ का नाही बुवा इतके कन्फ्यूज आहे आपण. आणि ते इतके कॉन्फिडंट आहे की ते म्हणतात जग सुखी करू. अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. माणूस कधी म्हणू शकतो असं? त्याच्याकडे असल्याशिवाय म्हणू शकतो का?
मी जर म्हटलो की मी तुम्हाला 10 रुपये देतो, कधी म्हणू शकतो? माझ्या खिशात असले तर म्हणाल ना मी. बर कोरडं आश्वासन द्यायला ते राजकारणी नाही. असं काय नाही ना, काही पण हवेत आश्वासन देऊन टाकायचे, हे करू ते करू, बैलाचं दूध काढू. ते काय निवडणूक लढवायची का काय? मुळातच श्रीमंत जयाची द्वारी, सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ. सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची लहरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी. सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची लहरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी. जय श्रीराम. सर्व सुखाची लहरी, ज्ञानाबाई अलंकापुरी. उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची. साम्राज्य चक्रवर्ती सम्राट म्हटलं जाते. काय खोटं बोलायचं काय कारण नाही, काहीच कारण नाही. त्यांच्याकडं आहे म्हणून ते म्हटले मी देऊ शकतो, करू म्हटले, सगळ्यांना सुखी करू. आणि तुम्ही आम्ही सगळे जे माणसात बसलो आणि तुम्हाला आम्हाला जो सन्मान भेटतोय ना, अहो जगाच्या पाठीवर एकमेव संप्रदाय की नुसती थाप टाकायला यायला लागली ना, तर त्या थाप टाकणाऱ्याला वादक नाही म्हणत, महाराज म्हणतात. ही ज्ञानेश्वर महाराजांचीच कृपा आहे ना हो. आता ते लावणीमध्ये ढोलकी वाजवित, अरे त्याला राम राम नाही म्हणत पटकन, कोण बेवडाय म्हणतात ते. कितीतरी उदाहरणं आहे अशी. आमच्याकडं असला जरी तसला, थोडा अवगुणी जरी असला, फक्त कपाळाला टिळा लावून ज्ञानोबा तुकोबांचा गजर करीत तो इथं उभा राहू द्या बोलायला, किंवा तिथं बसू द्या वाजवायला, किंवा तिकडे उभा राहू द्या गायला, त्याला सन्मानच मिळतोय. ज्ञानेश्वर महाराजांचे उपकार आहे, संत परंपरेचे. खटनट यावे शुद्ध होऊन या जावे, दवंडी पिटी भावे चोखा मेळा. तुम्हाला योग्यता देतात, ते तुम्हाला मोठं करतात. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, शृंगारिले बाळ कवतुके. ते आपला साजच चढवतात आपल्याला सन्मान आणि आहे म्हणून देतात. त्यांना भीती नाही वाटत बा कार्यकर्ता मोठा होईल, वाहू द्या म्हणतात. कृपा कटाक्षे निहाळिले आपुल्या पदी बैस. नाही तर बाकी बाबा राजकारणात आता मी रोज फिरतोय, अभ्यासतोय. कार्यकर्ता मोठा व्हायला लागल्यावर त्याचा पंख विरोधक नाही छाटीत, नेता छाटीतोय. मला बरेच मित्रमंडळी येऊन भेटतात, ते म्हणतात विरोधकांना पुरून उरव, नेताच जरा आडवा येतोय. ज्याच्या मार्गदर्शनानं आम्ही वाटचाल करतोय त्याला एक भीती, माझ्यापेक्षा मोठा होतो का काय. साधू संत मात्र आपुल्या पदी बैसविले. ऐकता ऐकता कीर्तनकार झाले महाराष्ट्रात. म्हणजे मराठवाड्यात बाबा, मी एका गावात जायचो कीर्तनाला, तर ते एक श्रोता होता भाऊ, कीर्तन लय भारी ऐकायचं, आणि मी त्या श्रोत्यासाठी जायचो खास तिकडं. एक 2-3 वर्ष तो मला चांगला प्रतिसाद द्यायचा, दाद द्यायचा, मी जायचो त्याच्यासाठी. एक 4 वर्षानंतर गेलो तर श्रोताच नाही. बर मला ते जुळालं ना. मी म्हटलं अहो ते दरवर्षी जे माझ्या कीर्तनाला पुढं बसलेले असतात, चांगली मान हलवतात, प्रतिसाद देतात, ते कुठं आहे? शेजारच्या लोकांनी मला उत्तर दिलं, पलीकडच्या गावात आज त्यांचं कीर्तन आहे. ऐकता ऐकता
जनाबाई काय हो, मोलकरीण ना. म्हणजे नामदेव महाराजांच्या घरात तिच्या वाट्याला कामं काय आली? धुणं धुणे, भांडे घासणे, सडा टाकणे, गावऱ्या थापणे, दळण कांडण करणे. दळिता कांडिता तुझं गायीनं अनंता. दळण कांडण करता करता ती सगळी मोलकरणीची कामं करता करता अहो इतकी गेली पुढं निघून. चहुयुगांचा भक्तनामा उभा कीर्तनी आणि पाठीमागे डोळे झाकून उभी ती जनी. नामदेव महाराज तर आहेच, पण त्यांच्या मागे उभी कोण आहे? ती जनाबाई आहे. म्हणजे योग इतका भारी आला त्या बाईच्या आयुष्यात, तिला मोठेपण इतकं प्राप्त झालं. काळ वेगळा होता, चूल आणि मुलापर्यंत स्त्री मर्यादित होती. म्हणजे 2025 मध्ये सुद्धा मानसिकता बेकार आहे पुरुषांच्या. आज आपण प्रगत झालो, सुशिक्षित झालोय, जग पुढे चाललंय म्हणून आपणही जाण्याचा प्रयत्न करतोय, तरी पुरुषी मानसिकता बदलत नाही. वरवर माणूस काही पण बोलतो. मागच्या काळात आमचा एक मित्र, गावात सभा होती आणि सभेत महिलांची संख्या जास्त. सुटला ना गडी, महिलांचा विकास झाला पाहिजे, महिला सैन्यात पाहिजे, महिला वैद्यकीय क्षेत्रात पाहिजे, महिला राजकारणात पाहिजे, महिला अध्यात्मात पाहिजे. महिला पुढे गेली तर देश पुढे जाईल. नेमकं भाषण ऐकायला बायको बायको म्हटली माईक पुढे आला, नवरा सुधारला. तिला इतका आनंद झाला, काय एका भाषणात नवरा बदलला. गेलीस, भाषण वगैरे संपलं, गेली भेटायला. म्हटली आओ आज तुमचं भाषण ऐकून मात्र काय 5-5 मिनिटाला टाळ्या घेत होते तुम्ही, लय बरं वाटलं बा. आणि तुमचे विचार इतके बदलले महिलांच्या बाबतीतले, मला लय आनंद झाला. मग ते माझं 12वीचा पेपर द्यायचा बाकी आहे अजून. लग्न जमलं तेव्हा बाकी होता. तेव्हा तुम्ही म्हटले तिकडं आल्यावर देता येतील पेपर. तुमच्या विश्वास ठेवून आईबापानं लग्न लावून दिलं. पण लग्न झाल्यावर तुम्ही सासूबाईला पुढं केलं. आता धुणे भांडे तर करायचे, पेपर देऊन काय होणार आहे. त्यामुळं राहिले माझे ते 12वीचे पेपर द्यायचे. पण माझं स्वप्न अपूर्ण आहे. मग मी भरू का 12वीचा फॉर्म परत? ते काय म्हटलं माहिती का, ऐ महिलांचा विकास झाला पाहिजे, पण गावातल्या घरातल्या नाही. बहीण पुढे गेली पाहिजे दुसऱ्याची, माझी नाही. बायको पुढे गेली पाहिजे दुसऱ्यांच्या, आमच्या घरात ठेवणार. ही पुरुषी मानसिकता विचित्र आहे. म्हणून सध्या जे आपलं सरकार सुद्धा एक जे धोरण घेऊन चाललंय की महिलांना सोबत घेऊन चालायचं. ही लाडकी बहीण योजना प्रकार काय? तुम्ही त्यांना म्हटले पाहिजे पैसे द्या. म्हणजे पुरुषाच्या अकाउंटला नाही येत ते लाडक्या बहीण योजनेचे पैसे. ते महिलेचंच अकाउंट लागतं, तिच्याच अकाउंटला, आणि तिच्या अकाउंटवरचे पैसे कोणाला नाही येत, काढतं दुसऱ्याला. मग आपल्याला म्हणावं लागतं देते का ग 500. हा बाबा, स्त्रियांना सन्मान दिला, त्यांना सन्मान दिला तरच समाज पुढे जातो. अहो एवढा भारी योग आला जुळून. ती जनाबाई धुणं भांडे करणारी पोरगी पण राहिली संतांना चिकटून, नाही सोडली. बाबा तसा जर विचार केला आपण तर जनाबाई पंढरपुरात गेली, एखाद्या सावकाराच्या घरात पण तिला जॉब भेटला असता ना. एखाद्या व्यापाऱ्याच्या घरात पण जॉब भेटला असता ना तिला, बाबा मला काय धुणे भांडे तर करायचे. पण ती बाई महत्वाकांक्षी होती. ती म्हटली सावकाराच्या घरात काम करून या. अनिकेत भाऊ या, स्वामी आले का या, शिवभक्त गोभक्त या या या. जय श्रीराम. या या तिला हो हो स्वामी जय श्री बरी. वा 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 वा. अनिकेत भाऊ
गोरोबा काका असतील, सावता महाराज असतील, ही सगळी टाळ घेऊन उभी आहेत. मग आता एवढे सगळे संत जमल्यावर सगळ्यांनाच गाता येते, सगळ्यांनाच मानता येते. मग नामदेव महाराजांच्या कीर्तनात कोणत्या वेळी कुणी चाल मानायची हे जनाबाई ठरवायची. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. जनाबाई म्हणते ज्ञानेश्वर महाराजांना आता अभंग तुम्ही म्हणायचा. एवढ्या मोठ्या अवस्थेला प्राप्त झाली. साहेब, आपली जुनी लोक नेहमी सांगायची की शहाण्याची चाकरी करा पण मूर्खाचे मालक होऊ नका. शहाण्याची चाकरी करा, चाकरी. माणूस शहाण्याची चाकरी करता करता शहाणा होतो, कधी कधी दीड शहाणा पण होतो, कधी कधी अतिशहाणा पण होतो, ओव्हरटेक करून जातो. पण मूर्खाचं आधिपत्य नको. जुन्या लोकांनी आवर्जून सांगितलं की नाही, वासरात लंगडी गाय शहाणी, तसं नाही झालं पाहिजे. आपल्याकडे ते आईन्स्टाईनचं एक उदाहरण सांगितलं जातं साहेब, प्रसिद्ध आहे, फार प्रसिद्ध आहे. ते आईन्स्टाईन जे होते, जगभर त्यांचे प्रयोग गाजले, मोठे सेलिब्रिटी झाले. जगभरामधून त्यांना शिवशंकर स्वामी बोलावणं यायला लागलं, तुम्ही आमच्या परिसरात या, तुम्ही आमच्या परिसरात या, मार्गदर्शन करा. हे जायला लागले. लहरी होते थोडे, आणि मोठी माणसं लहरी असतात, मुडी असतं थोडं काम, त्यांचा मूड सांभाळावं लागत आहे. एक दिवस असंच कुठंतरी त्यांचं मोठी सभा आयोजित केलेली होती, मार्गदर्शन आयोजित केलेलं होतं. आणि आईन्स्टाईन जे होते ते म्हटले, यार आज माझी ड्रायव्हर होता सोबत. म्हटले राव आज मानसिकता नाही राव बरोबर. म्हटले आज माझ्याकडून काही चांगलं आठवल मला, बोलल मला असं काही वाटत नाही, जाऊ दे रद्द करून टाक म्हणे. तर ड्रायव्हर म्हटला, अहो तिथं हजारो लोक जमले, तुमची वाट पाहत आहे, फटाकडे रेडी आहे, हार पुष्प सगळे रेडी आहे, आणि ऐनवेळी तुम्ही नाही म्हटल्यावर काय त्या आयोजकाला मारतील लोक. असं नका करू म्हणे, जावंच लागल आपल्याला. अरे जावं लागल, पण मी काय मशीन आहे का काय. म्हटले माझी मानसिकता नाही आज चांगली. राशिद खान साहेब गायक, तिकडं पुण्यात कार्यक्रम ठेवला, तिकीट काढून लोक आली आणि बसले स्टेजवर येऊन, उठले गेले निघून. विचारलं काय झालं, म्हणजे स्वरच लागाना. म्हटले ही घडलेली घटना आहे पुण्यातली, यांना माहित असेल. एवढा मोठा माणूस म्हणतोय स्वर लागाना. ते म्हटले मानसिकता नाही. आईन्स्टाईन म्हटले मानसिकताच नाही. म्हटले की रद्द कर. ड्रायव्हर म्हणे नका असं करू, लई इज्जत जाईल आपली, नाव खराब होईल, नाव जपलं पाहिजे. एकदा जर एखाद्या माणसाबद्दल नेरेटिव्ह सेट झाला तर मग तो पुसायला अवघड जाते. लोक म्हणतील हा कार्यक्रम बुडवितो, याला बोलवायचंच नाही. हा मग ते ड्रायव्हर जरा थोडं हुशार होतं. तर ड्रायव्हर काय म्हटला, साहेब एक काम करायचं का, तुमचे कपडे फक्त मला द्या. मीच आईन्स्टाईन होतो, त्यांनी कुठं तुम्हाला पाहिले. तुमचं नावच ऐकून येते फक्त, तेव्हा काही इंस्टाग्राम नव्हतं. तुमचं फक्त नावच ऐकून येते. एक काम करा, तुमचे कपडे मला द्या, माझे कपडे तुम्ही घाला, तुम्ही ड्रायव्हर व्हा आणि मी आईन्स्टाईन होतो. आता प्रयोगच करणारा माणूस तो. आवडली त्यांना ही संकल्पना. म्हटले चला प्रयोग करून पाहू.
अहो दिले ना आईन्स्टाईनने कपडे स्वतःचे, त्या ड्रायव्हरला दिले, ड्रायव्हरचे कपडे स्वतः घातले आणि बसले ड्रायव्हिंग सीटवर. आईन्स्टाईन झाले ड्रायव्हर आणि ड्रायव्हर झाला आईन्स्टाईन. गेल्याबरोबर लोकांनी ड्रायव्हरचाच सत्कार, ते पलीकडं बसलेलं हे इकडं बसलेलं, त्याचाच सन्मान वगैरे झाला. आईन्स्टाईन आपले बघताय पिशवी घेतली हातात त्या ड्रायव्हरची, त्याच्या माग 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 आपले गेले, बसले व खाली आणि ड्रायव्हर गेला माईक समोर. आता रोज ते साहेबांसोबतच असायचं, सगळं पाठ झालेलं होतं ना त्याचं. साहेब कधी काय बोलतात, कुठं काय सांगतात, सगळं भांडवल त्याला माहिती अख्खं. आणि पहिला जोर, थांबा फोन वाहू द्या वाहू द्या वाहू द्या वाहू द्या, महत्वाचं असं बोलून घ्या बघ. ते पहिला जोर एकदम भाऊ हसलं, सुसाट सुटलं ते. अहो साहेबांपेक्षा भारी भाषण हो, आवाज बसलेला नाही काय नाही, रोज रोज बोलून माणूस दमत. त्याचा नवा जोर ते इतकं वराडलं, सारखं टाळ्या घ्यायचं ते 5-5 मिनिटाला. खाली आईन्स्टाईन बसलेले, म्हटलं राव हा कधी एवढा तयार झाला. आणि ते भाषण रंगलंच साहेब त्या दिवशी, लयच रंगलं, टाळ्या लय पडल्या. काय राव ज्ञान आहे म्हटले, काय माहिती आहे, काय शोध आहे. पण भाषण संपल्यानंतर सगळेच लोक काही ऐकायला आलेली नसतात, काही प्रश्न विचारायला आलेले असतात. आणि भाषण संपल्यानंतर एकानं हात वर केला बा. म्हटलं काय रे तुझा प्रॉब्लेम. तो म्हटला प्रश्न विचारायचा आहे. खाली आईन्स्टाईनला आला घाम, आता पितळ उघडं पडत का काय बुवा. पण ते इतकं त्या टाळ्या घेऊन घेऊन खुश झालं होतं, ते गेलं ना हवेत. ते म्हटलं विचार प्रश्न. ते घाबरलं बा प्रश्न विचारणार, घाबरत उठलं आणि त्याने असा प्रश्न विचारला स्वामीजी, प्रश्नच कळाला नाही. उत्तर द्यायचं तर स्वामीजी लांबच, पण प्रश्नच समजला नाही. पण काय त्याचे ते सगळं कौशल्य, त्याच्याकडे असं पाहिलं त्याने मिनिटभर आणि काय बोललं माहितीये स्वामी, अक्कल आहे का, अक्कल आहे का. किती लांबवरनं मी आलो इथं भाषण करायला. थोडी तरी जनाची नाही पण मनाची पाहिजे. असले सोपे प्रश्न मला विचारतोस. असले सोपे प्रश्न मला विचारतोय तू भरसभेत. अरे येड्या, असल्या प्रश्नांची उत्तर तर माझा खाली बसलेला ड्रायव्हर सुद्धा देऊ शकतो. भाऊ ते ड्रायव्हर म्हणलं उठ रे. सांग बरं त्याला. खाली आईन्स्टाईन बसलेले होते स्वतः. दादा स्वामीजी उठले आणि त्या प्रश्नाचं इतकं भारी उत्तर दिलं. टाळ्या कोणासाठी वाजल्या माहितीये, हे जे माईकवर उभं होतं ना ड्रायव्हर, लोक म्हटले साहेबांचा ड्रायव्हर एवढा हुशार, साहेब किती हुशार असतील. परत टाळ्या. भाऊ सगळा कार्यक्रम संपला. परत गाडीत बसले, सत्कार झाले, टाळ्या झाल्या, सगळंच झालं. परतीचा प्रवास सुरू झाला. आईन्स्टाईनने पुन्हा त्यांचे कपडे घातले, ड्रायव्हरने पुन्हा त्याचे स्वतःचे कपडे घातले. प्रवास सुरू झाला. आईन्स्टाईन म्हटले बोलला चांगला, ऐकून पाठ झालंय सगळं, पण त्या माणसाने जेव्हा प्रश्न विचारला खालून, तेव्हा माझ्या सुद्धा डोक्यात मुंग्या आल्या होत्या. मला सुद्धा असं वाटलं की आता पितळ उघडं पडतं का काय, आता आपली इज्जत जाती का काय. पण काय हजरजबाबी रे तू, कसं तुला एवढं पटकन सुचलं रे सगळं लगेच. स्वामीजी
त्याने हात जोडले आणि उत्तर एकच दिलं, साहेब तुमच्या संगतीचा परिणाम. तुमच्या संगतीमध्ये तर आम्ही हे सगळं शिकलो. दादा अभ्यासाचं ज्ञान वेगळं असतं आणि कृपेचं ज्ञान वेगळं असतं. दादा अभ्यास कधीतरी कमी पडतोच. या जगात असं कोणताच माणूस नाही की जो सगळ्या तत्वज्ञान अभ्यास करू शकतो, पण ज्याच्यावर गुरुची कृपा झाली ना तो समाजात कधीच उघडा पडत नाही. आपल्याकडे एक हिंदीतलं वाक्य आहे, जो बात दवा से नहीं बनती वो बात दुआ से बनती है. एखादा डॉक्टर फार प्रख्यात असतो, तो डॉक्टर सुद्धा म्हणतो की मी माझ्या परीने उपचार केले, पण आता तुमच्या पेशंटला देवच वाचवू शकतो, आता तुम्ही प्रार्थना करा. म्हणजे डॉक्टर सुद्धा जेव्हा थकतो तेव्हा तो काय सांगतोय रुग्णाच्या नातेवाईकांना, प्रार्थना करा. म्हणजे या जगात सर्वात श्रेष्ठ जर काय ना तर ती कृपाची. आणि भाऊ आपला सगळा जो खाटाटोप जो आहे ना तो त्या कृपेसाठीच हो. छत्रपती शिवाजी महाराज आहे, आम्ही कायम सांगतोय की दूर दूरपर्यंत कोणाला वाटत नव्हतं की पुन्हा हिंदवी स्वराज्य उभं राहील. चाटाचाटीमध्ये पुरुषार्थ वाटायला लागला होता आपल्यातल्या चांगल्या चांगल्या लोकांना. कोणी म्हणायचं आम्ही औरंगाचा पाय चाटला, कोणी म्हणायचं आम्ही आदिलशहाचा बूट चाटला. त्याच्यातच बरं वाटायला लागलं होतं, मशगूल झाली होती आपली लोक. आणि त्या काळामध्ये शिवरायांनी पुन्हा संकल्प करता हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं आणि झालं. रायगडावर 32 मन सुवर्ण सिंहासन उभं राहिलं स्वामीजी. काय नाही, फक्त ती जी गोरक्षणाची ती जी ताकद होती ना त्या गोमातेच्या कृपेनेच शिवरायांना राजा केला. कारण स्वतः शिवरायांचं वाक्य आहे ती आजही अस्सलपत्र महाराजांची उपलब्ध आहे. स्वतः शिवाजी महाराज म्हटले, गायींचे रक्षण केल्याचे पुण्य बहुत आहे. म्हणजे शिवरायांनी सुद्धा पुण्याला किंमत दिली, पुण्य भेटाल म्हटले, पुण्य. आणि ते पुण्य शिवरायांच्या पदरी कामाला आलं. म्हणून ज्या संगतीमध्ये आपण राहू, पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे अधमा संत सेवी. तुमचं पतन करून घ्यायचंय का उत्थान करून घ्यायचंय? तुम्हाला वाटोळं करून घ्यायचं असेल दुर्जनांची संगत, चांगलं करून घ्यायचं असेल सज्जनांची संगत. जशा संगत संग का रंग लागता है, संगतीचा रंग तुमच्या नेतृत्व कसं यावरनं ठरतं तुम्ही कशा बाईट देणार आहे, तुम्ही काय बोलणार आहे, तुमची मतं काय असणार आहे, तुम्ही कोणत्या नेतृत्वाच्या सहवासात आहे यावर ठरतंय. बघा तुम्ही पक्ष बदलला का विचारसरणी बदलून जाते, बदलावीच लागते, पर्यायच नसतो त्याला. आणि त्यामुळं चांगल्या व्यक्तिमत्वांच्या सहवासात आयुष्य घडतंय, फुलतंय, सांगायचा महिमा मोठा आहे. तो भगवान श्री तुकाराम महाराजांच्या लक्षात आला. भगवान श्री तुकाराम महाराज म्हटले, आम्हाला शोध होता सुखाचा आणि ते सुख होतं फक्त संतांच्या दारात. त्यामुळं वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे देवा. दुसरं काही नको, तुझ्या चरणी एकच प्रार्थना आहे की असे जे संत आहेत की ज्यांच्या सहवासामध्ये आम्हाला शाश्वत सुखाची प्राप्ती झाली, अशा संतांच्या सहवासामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत आमचा सांभाळ कर. शेवटचा चरण तुका म्हणे आता आपुल्या सायासे, तुका म्हणे आता आपुल्या सायासे, तुका म्हणे आता आपुल्या सायासे, तुका म्हणे आता तुका म्हणे आता आपुल्या सायासे, तुका म्हणे आता आपुल्या सायासे.
सांभाळावे आम्हा जगदीशे सांभाळावे आम्हा जगदीशे सांभाळावे गायनाचे उडे गायनाचे तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची या आपल्या साधू संतांच्या तत्वज्ञानाचा जर आपण अभ्यास केला तर संतांनी जेव्हा जेव्हा म्हणून देवाकडं काही मागितलं तर देवाकडं एकच मागितलं, संतांच्या संगतीत ठेव. न लगे मुक्ती आणि संपदा संत संगती सदा. तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची या. वारंवार देवाकडे एकच मागणी केली की संतांच्या पायाजवळ ठेव. आणि त्याच्या मागचं कारण सुख या संत समागमे, त्यांच्या सहवासामध्ये खऱ्या अर्थानं आम्हाला सुखाची प्राप्ती होते. आणि असं सुख वाटण्याचं काम ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं आजही करतायत, असे आपल्या हिंदू धर्माचं वैभव, आखाडा परंपरेची संपत्ती सद्गुरू सागरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या तृतीय पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं आज मोठ्या प्रमाणात आपण धर्मकीर्तनाचं आयोजन केलं. तिकडे ब्रह्मरुद्रांच्या उपस्थितीमध्ये उपासना झाली. देवळामध्ये महाराजांची मूर्ती एवढी अप्रतिमे, एवढी अप्रतिमे, एवढी अप्रतिमे की आजही सद्गुरू सागरानंद सरस्वती महाराजांच्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर असं वाटतच नाही आपण मूर्तीकडे बघतोय, असं वाटतं महाराजच आहेत स्वतः. आणि मला फार अभिमान वाटला भाऊ, ती मूर्ती महाराष्ट्रात बनलेली. मी बोलून गेलो, म्हटलं जयपूरवरनं वगैरे मागवली का? म्हटले नाही, अहिल्यानगर सांगितलं मला. अहिल्यानगरमध्ये ती मूर्ती बनली. आपला महाराष्ट्र सुद्धा आता किती पुढं गेलाय यातून दिसतंय. बाबांनी सगळ्या संप्रदाय पंथ सगळं बाजूला ठेवून भगवंताचे भक्त म्हणून आपल्याला कसं सगळ्यांना एकत्रित येता येईल यासाठी सद्गुरू सागरानंद सरस्वती महाराजांनी मोठं काम केलं. आणि ते काम करत असताना शिवशंकर स्वामी, अनिकेत भाऊ तुम्हाला आवर्जून सांगतो, ह्या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहेत. या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये वारकरी संप्रदायाचं शिक्षण देणारी पहिली वारकरी शिक्षण संस्था त्र्यंबकेश्वर मध्ये सद्गुरू सागरानंद सरस्वती बाबांनी सुरू पहिली संस्था. आज नंतर आता त्याचा वेल मोठा झाला. इवले रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. बऱ्याचदा विकृती इतकी आहे की कपड्याच्या रंगावरनं सुद्धा भांडणारी माणसं आहे. कपड्याच्या रंगावरनं सुद्धा भांडणारी माणसं आहे. पण सगळे हिंदू एकत्र आले पाहिजे, वेगवेगळ्या पंथाचे, वेगवेगळ्या संप्रदायाचे, का सगळे शेवटी महादेवाजवळ जाणारे, पांडुरंगाजवळ जाणारे, भगवान श्रीरामाजवळ जाणारे, ही श्रद्धा असल्यामुळं, हा विश्वास असल्यामुळे सगळे पंथ संप्रदाय एकत्रित करण्याचं काम सद्गुरू सागरानंद सरस्वती महाराज सगळ्यांना, जाती पाती सगळ्यांना सुरुंग लावत, जात पात की करो विदाई, हम सब हिंदू भाई भाई म्हणत पहिली वारकरी शिक्षण संस्था भाऊ या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये सद्गुरू सागरानंद सरस्वती महाराजांनी स्थापन केली. माझाच गुरुबंधू नवनाथ महाराज कुठे, नवनाथ महाराज शिंदे फार लहान होते, पण बाबांनी त्या काळात आळंदीला संपर्क केला
गणेशानंद बाबा होते, मला आठवतं आम्ही लहान लहान होतो, बाबा होते, गणेशानंद बाबा होते आणि सागरानंद बाबा आळंदीला आले होते. म्हटले हे आळंदीतून तर प्रचार प्रसार होतोय, पण आळंदीचं सुद्धा गुरुस्थान त्र्यंबकेश्वर आहे. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार सोजविले. अर्थात ज्ञानदेवांकडे जे ज्ञान आलं ते सद्गुरू निवृत्तीनाथांपासून आलं आणि त्या निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी स्थानावर सुद्धा हे वारकरी सांप्रदायिक विचार प्रचार प्रसार करण्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आणि त्या काळामध्ये 8वी 9वीतच असेल तेव्हा नवनाथ भाऊ सुद्धा, नवनाथ भाऊ शिंदे आले इकडं, रमले, राहिले बाबांच्या सानिध्यात आणि त्यांनी भरपूर आज हजारो विद्यार्थी या मागच्या काही काळामध्ये या संस्थेतून बाहेर पडले, उत्तीर्ण झाले. ते आता ज्ञानोबा तुकोबांचा विचार महाराष्ट्रभर घेऊन जात आहे आणि याचं सगळं श्रेय जर कोणाला जातं, सद्गुरू सागरानंद बाबांना जातं. काय त्यांना काय दादा बसले की त्यांच्या पाया पडणारी लोक होती. मी काय म्हणालो, आखाडा परिषदेचे ते अध्यक्ष होते अनेक वर्ष, मग फार मोठं पद होतं, पण त्यात मशगूल न होता समाजाचं उत्थान कसं होईल, घरातले वाडी वस्तीतले पोरं विद्वान कसे होतील, त्यांना सन्मान कसा मिळेल, या भावनेने प्रेरित होऊन सद्गुरू सागरानंद बाबांनी त्या काळात ही वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली. आजही ती मोठ्या प्रमाणात काम करते. आज त्र्यंबकेश्वरमध्ये अनेक संस्था, चांगला समन्वय. आज त्र्यंबकेश्वरमधल्या सगळ्या वारकरी शिक्षण संस्था सद्गुरू सागरानंद स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीला उपस्थित आहे. हे याचं सुद्धा श्रेय जर कोणाला जातं तर सद्गुरू सागरानंद बाबांनाच जातं. त्यांनी चांगलं पेरलं आणि त्याचा परिणाम ते चांगलं उगवला. सगळ्या आज वारकरी शिक्षण संस्था सुद्धा इकडे उपस्थित आहे. बाबा म्हणजे शांती ब्रह्म. आपल्याकडे मारुती बाबांना जसं आपण मानतो तसं हिंदू धर्मामध्ये सद्गुरू सागरानंद सरस्वती बाबांना मानलं जातं. मला खात्री आहे बाबा आजही समाधीमधनं आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देत आहे. आजही जो श्रद्धेनं, भावनेनं, प्रेमानं अंतर्मुख होऊन बाबांना प्रश्न विचारल, बाबांना मागणं मागल, त्याला बाबा हो देणार म्हणजे देणार. मला वाटतं बाबाच करून घेतात हे सगळं. म्हणजे अनिकेत भाऊ दूरपर्यंत वाटलं नव्हतं मला की बाबांच्या पुण्यतिथीचं कीर्तन मला, तसा येडाच ना मी. पण ते जे संत म्हटले ना, खटनट यावे शुद्ध होऊन या जावे. आज माझ्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींमध्ये ही एक घटना आता भर पडली की संग्राम बापू भांडारे कसा का असे ना, पण त्याने सागरानंद सरस्वती महाराजांच्या पुण्यतिथीचं कीर्तन केलंय. कदाचित बाबा म्हटले असतील समाधीत बसल्या बसल्या, राहूया आपल्या पोराला लय ट्रोल करायला लागली, याला जरा परत जरा माणसात आणू. तर ते आज बघा ह्या गादीवर, ही गादी म्हणजे आज माझ्या सन्मानात भर पडली, माझा मान वाढला. बाबा ही सगळी संत मंत ही सगळी म्हणजे मातब्बर आहे नाव सगळी. पण ते म्हटलो ना, शृंगारीले बाळ कौतुके, ती बाबांना आतून वाटलं असेल की या पोराला कुठंतरी संधी दिली पाहिजे. आणि म्हणून बाबांनीच सर्वानंद महाराज आपण निमित्त आहे. मला तिकडं सिल्लोडला फार चांगलं काम गुरुवर्य सर्वानंदजी महाराज करतायत. महादेवाचं फार मोठं मंदिर तिकडं बांधलंय आणि आपल्या पोरांना एकत्रित करून हनुमान चालीसा, टिळ्यावाली पोरं घडवायची, हिंदुत्ववादी पोरं घडवायची, या भावनेतून प्रेरित होऊन सर्वानंद महाराजांनी तिकडं उपक्रम सुरू केलेत. मागच्या काळामध्ये सर्वानंदगिरीजी महाराजांनी सांगितलं की संग्राम बापू आपण पुण्यतिथीचं कीर्तन करावं. त्यानिमित्तानं इकडे येणं झालं. सद्गुरू सागरानंद स्वामी महाराज यांचे पट्टशिष्य, उत्तराधिकारी, आणि मी तर म्हणालो ते बाबांसारखेच दिसतात. म्हणजे बाबांना फॉलो करत 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 ते बाबांसारखे दिसायला सुद्धा लागले. मला तर असं वाटलं मी सागरानंद सरस्वती बाबांशीच बोलतोय का काय. असं आपल्या सगळ्यांचं दैवत गुरुवर्य शंकरानंदजी महाराज स्वतः उपस्थित आहे बाबांसाठी.
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. फार प्रेमळ आई म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, इतकं सगळ्यांचं चांगलं व्हावं, सगळ्यांवर प्रेम करणारे भाऊ. एक वैशिष्ट्य आहे या सनातन परंपरेचं, साधू परंपरेचं. किती येडा यावं द्या सांभाळणारच. अहो घरात एखादं चुकीचं वागायला लागलं तर घरचे हाकलून देतात. येले आगावे म्हणतात, हे जाऊ द्या, हे आमच्यात नाही ठेवायचं. खरं आहे का खोटं आहे सांगा मला. आपण गावोगाव पाहतोय. पण तसले हाकलून दिलेले यांच्याकडे आले ना, हे त्याला फेमस करतात. दगडाला देव पण जसा एखादा मूर्तिकार देतो ना, तसा माणसाला देव पण हे संत देतात. त्याची प्रतिभाच ते प्रज्वलित करतात. आणि असे गुरुवर्य शंकरानंदजी सरस्वती महाराज व त्याच परंपरेतले लहानपणापासून आम्ही ज्यांचं दर्शन घेत घेत मोठे झालो, असे गुरुवर्य गणेशानंदजी सरस्वती महाराज. बाबांचा वेळोवेळी आम्हाला लहानपणीपासून सहवास घडला. बाबांचं कार्य मोठं आहे. आणि आता आपल्या सगळ्या परंपरेला एक चांगलं फळ पुढच्या पिढीमध्ये या सगळ्या साधू परंपरेला मिळालं. ते सद्गुरू गिरिजानंद सरस्वतीजी महाराज. खूप तरुण मुलं त्यांच्या प्रेमात आहे. म्हणजे आज पुण्यातले सगळे टायगर त्यांनी इथं आणले. म्हणजे जे सोबत आलेले सगळ्यांना माहित नसेल, मी म्हणालो एक गोभक्त आहे एक शिवभक्त आहे. म्हणजे पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचंच विचार असतील, शिवरायांचं चरित्र असेल, शिवरायांची भक्ती असेल, त्याचा प्रचार प्रसार करणारं कोण व्यक्तिमत्व आहे तर पोर आपसुकपणे सांगतात शिवभक्त अनिकेत भाऊ घुले. घरात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभं केलंय. घरात लांब लांब लोक त्यांच्या घरातलं मंदिर बघायला जातात छत्रपती शिवाजी महाराजांचं. असे शिवभक्त पैलवान अनिकेत भाऊ घुले. आणि मी जे गोभक्त म्हणालो की आपण मोजूही शकत नाही, एवढ्या गायींचे प्राण वाचवण्याचं श्रेय ज्यांना जातं, असे अत्यंत कमी वयामध्ये फार मोठं गोरक्षण ज्यांनी केलं, असे गोभक्त गोरक्षक शिवशंकर स्वामी, ते देखील आज इकडं उपस्थित आहे. आणि या सगळ्या मान्यवरांना उपस्थित करण्याचं श्रेय जर कोणाला जातं तर ते गिरिजानंद सरस्वती महाराजांना जातं. कायम ते त्यांच्या मला सकाळी म्हटले, मला नंतर लक्षात आलं हे कार्यक्रमाला झालेले. मला म्हटले बॅनर पाहिले तुमचे त्र्यंबकेश्वर मध्ये. म्हटलं हा का, भेटू मग. नंतर मला कळालं ते त्याच कार्यक्रमाला आवर्जून आलेले. तर असे आमचे अनिकेत भाऊ असतील, शिवशंकर स्वामी असतील, आज गोड अशी पाखावट साथ करणारे आमचे गुरुबंधू हरिभक्ती पारायण मृदंग सम्राट विकासजी महाराज बेलुकर यांचे पट्ट शिष्य गोविंद महाराज फार छान पाखावट साथ करतात. गोविंद महाराजांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. हरिभक्ती पारायण भजन सम्राट गोकुळ महाराज, हरिभक्ती पारायण भजन सम्राट योगेश महाराज व इतर सगळी मान्यवर मंडळी, आपल्या सर्वांचे धन्यवाद. गायक सगळीच संस्था चालक आहेत. सगळ्यांची नावं मला थोडीशी प्रॉब्लेम होतो, ध्यानात राहत नाही. विनेकरी महाराज, साऊंड सिस्टीम, या संत परंपरे आमच्या ताईसाहेब आहे. संत परंपरेवर प्रेम करणारी सगळीच आमची पुणेकर मंडळी, मरकळ, आळंदी, देऊपाटा, सगळीच आमची उद्योगपती मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. संत परंपरेतील वेगवेगळ्या ठिकाणी आश्रमाच्या माध्यमातून आपल्या हिंदू धर्माची जोपासना करणारे सगळे साधू संत, सद्गुरू सागरानंद सरस्वती महाराजांचा सगळा शिष्य परिवार, माता भगिनी, आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. या गुरु परंपरेचे जेवढे म्हणून कोण साधू आहे त्या सगळ्या साधू परंपरेला नतमस्तक होतो. सर्वानंद सरस्वती महाराजांनी आज ही संधी दिली त्याबद्दल मी आपल्या आयुष्यभर ऋणात राहील. आयुष्यभर मी लक्षात ठेवल की एका चांगल्या उत्सवामध्ये मला सेवा करण्याची संधी दिली.
सर्वानंद सरस्वती महाराजांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. जगद्गुरू भगवान श्री तुकाराम महाराज म्हणतात की संतांच्या संगतीमध्ये आम्हाला ठेवा आणि त्या संतांच्या संगतीमध्येच आम्हाला खऱ्या अर्थानं सुख मिळालंय, पुढेही मिळत राहील याची खात्री आहे. आपण सुद्धा देवाच्या चरणी आज महाराजांच्या या 3ऱ्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं हीच प्रार्थना करायची की देवा आयुष्यभर आम्हाला आमच्या सद्गुरू सागरानंद सरस्वती महाराजांचा विसर पडू देऊ नको, एवढाच उपकार आमच्यावर. जसं नामदेव महाराज म्हणाले, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकाशी. कधी अहंकाराच्या जोरामध्ये आम्हाला आमच्या साधू संतांचा मात्र विसर पडू देऊ नको अशी प्रार्थना. सन्माननीय त्र्यंबकेश्वर देवस्थानचे का वा, त्र्यंबकेश्वर नगरीचे माजी नगराध्यक्ष व सद्गुरू सागरानंद सरस्वती महाराजांचे शिष्य व त्र्यंबकनाथ देवस्थानचे विश्वस्त सन्माननीय कैलास भाऊ घुले. जोरदार टाळ्या कैलास भाऊंसाठी झाल्या पाहिजे. सन्माननीय कैलास भाऊ गुले यांचे सुद्धा धन्यवाद. इतर सगळे मान्यवर सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही, आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. पण असंच प्रेम आपल्या साधू परंपरेवर केरूया, धर्माचा प्रचंड अभिमान बाळगूया. इथून पुढच्या काळामध्ये भाऊ मी गावोगाव जाऊन सांगतोय, इथून पुढच्या काळात हिंदूंची काही कमी नाही हो देशात. भरपूर हिंदू आहे, कमी हिंदुत्ववाद्यांची. तर पुढच्या काळामध्ये आपला जन्म हिंदू म्हणून नाही झाला पाहिजे, हिंदुत्ववादी म्हणून झाला पाहिजे. घराघरातली पोरं नुसते दाखल्यावर हिंदू नको, काहींचे नुसते दाखल्यावर हिंदू राहिलं, कपाळाला टिळा नाही, मुखात राम नाही आणि म्हणताय आम्ही हिंदू आहे. काचे हिंदू आहे? मी तर ज्याच्या कपाळाला टिळा नाही त्याला हिंदूच म्हणायला तयार नाही. ज्याचं कपाळाला अंड आहे त्याला कसं हिंदू म्हणायचं काय भाऊ? त्यामुळं कपाळाला टिळा लावू, मुखानं राम म्हणू, आपल्या हिंदू धर्माचा प्रचंड अभिमान बाळगू, चाटासाठी बंद करू, कडवटू. प्रत्येक जण आपापल्या धर्माचा अभिमान बाळगतोय आणि आपापल्याच धर्माचा प्रचार करतोय. मग हिंदूंनी पण आपल्याच धर्माचा अभिमान बाळगायचा आणि आपल्याच धर्माचा प्रसार करायचा. या भूमिकेतून आपण काम करतोय, पुढच्या काळात करत राहू. पोलीस प्रशासनातील आमचे कुलकर्णी साहेब, आता कुलकर्णी म्हटलं वालकरी पाहिजेच ना. वा, ते माऊलींच्या परंपरेतले ना, ज्ञानेश्वर महाराज कुलकर्णी आणि त्याच परंपरेतले आमचे महेश दादा कुलकर्णी भजन पण करतात आणि त्र्यंबकेश्वरमध्ये त्यांना सेवा आहे. वा, तर असे आमचे कुलकर्णी साहेब आपले सुद्धा धन्यवाद. बोलण्याच्या ओघामध्ये चुकून एखादं स्वामी चुकून एखादं चुकीचं वाक्य गेलं असेल तर आईच्या अंतःकरणानं आपण मला माफ कराल अशी प्रार्थना करतो. झालेली सेवा भगवान श्री पांडुरंगाच्या, भगवान श्री रामचंद्र प्रभूंच्या, भगवान श्री गोपालकृष्णांच्या, भगवान श्री त्र्यंबकनाथांच्या, भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करत असताना आपल्या सर्वांचं दैवत, हिंदू धर्माचं वैभव सद्गुरू सागरानंद सरस्वती महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि थांबतो. विठोबा रखुमाई, जय जय ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा
जगया हे निवृत्तीराया निवृत्तीराया गोपाळ गोपाळबाई ज्ञान जगया हे निवृत्तीराया निवृत्तीराया गोपाळ गोपाळबाई ज्ञान जगया निवृत्तीराया गोपाळ गोपाळबाई ज्ञान जगया सोपान मुक्ताबाई ज्ञान जगया हे सुपमाताबाई ज्ञान जगया मुक्ताबाई ज्ञान जगया हे सुपमाताबाई ज्ञान जगया हे निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान जगया हे निवृत्तीराया निवृत्तीराया विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय हा बोली रे देवी देवा पुढे उत्तरे क्षमा अपराध काही विचारिला अधिकार मी आपला क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम हॅलो ओम नमो नारायण. स्वामीजींच्या द्वितीय पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त जमलेल्या सर्व भाविकांचे मनापासून सहर्ष स्वागत. सर्व आखाड्याचे महंत श्री महंत पुढे या. नंतर महामंडलेश्वर सोमेश्वरानंदजी महाराज, द्वाराचार्य जगद्गुरु रामकृष्णदास महाराज लवी